तुम्ही स्वतः खासदार आहात, तुमच्या पक्षाचे तुम्ही एकमेव खासदार आहात. अरविंद सावंत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार, माजी मंत्री आहेत, फार वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले आणि अत्यंत आपण म्हणू शकतो की अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली आहे संसदेमध्ये की या विषयावरती स्थगन आणावं, ॲडजर्नमेंट मोशन आणून त्याच्यावरती चर्चा व्हावी. हे नक्की सगळं प्रकरण काय? तुम्ही तुमच्या पक्षाचे एकमेव खासदार आहात, या स्थगन प्रस्तावाला तुमचं समर्थन असेल? एक असं आहे की मी एक तर रायगडमध्ये आहे, मी दिल्लीला जाईन, कारण स्थगन प्रस्ताव हा देत असतानाच त्याच्यावरती सही किंवा काय असतं. आणि स्थगन प्रस्ताव ही सुद्धा एक विधिमंडळ किंवा लोकसभा कामकाजाची एक आयुध आहे की अशा अतिमहत्त्वाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये प्रश्नोत्तराचे तास खंडित करून त्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी केली जावी. मी वारंवार मगापासून कमलेशजी हे स्पष्ट करतो आहे की या संबंध गोष्टीची पूर्णपणाने सखोल चौकशी त्वरेने केली जावी आणि त्याच्यातून जे सत्य असेल, तो चौकशीचा अहवाल असेल, तो पान जनतेसमोर त्या ठिकाणी यावा. पण ह्या स्थगनवर, कारण हा संसद हे लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. पण शेवटी मी इथे आहे, स्थगन त्याने अरविंद सावंतांनी तिथे दिलेलं आहे आणि स्थगनमध्ये त्यांनी नेमकं काय काय लिहिलं आहे त्याची माझ्याकडे माहिती नाही. कारण मला आज लोकसभेच्या कामकाजाच्या, कारण मी इथे जो आहे तो संबंध जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि आता आपण जे काही चर्चा करतो त्या चर्चेमध्येच मी पूर्णपणाने गुंतलेला आहे. शेवटी लोकसभेचं कामकाज आणि ते त्या ठिकाणी होईल आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या माननीय लोकसभा अध्यक्षांनी स्थगन स्वीकारून चर्चा केली तर चर्चा जरूर त्या ठिकाणी व्हावी. काय त्याच्यात वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. आता काय ना, म्हणजे आता तुम्ही म्हणता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आणि पक्षाचा तर प्रचार न करण्याचं ठरलेलं आहे. मग अशाच तुम्ही संसदेत जाऊन तिथे एक पक्षाचे नेते म्हणून, पक्षाचे एकमेव खासदार म्हणून तिथे या चर्चेचा भाग असावं किंवा तुम्ही तिथे हा मुद्दा मांडावा. एक भाग असा आहे की स्थगन त्यांनी काल दिला, काय असेल भूमिका त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. प्रचार नसेल तरी मी राज्याचा पक्षाचा प्रमुख आहे. जी, लोकसभेमध्ये माझी उपस्थिती हा महत्त्वाचा भाग आहेच, पण ज्यावेळेला संक्रमणाच्या काळातून पक्षाची वाटचाल असते त्याला कशाला प्राधान्य द्यावं हे तुम्हाला ठरवावं लागतं. लोकसभेमधली उपस्थिती तर या विषयावरती स्थगन स्थगन त्यांनी दिलं असेल, मला नाही ना माहिती कमलेशजी. एक बाब याच्याशी क्लब मी हा का प्रश्न वारंवार विचारतो, कारण तुम्ही तुमच्या पक्षाचे, ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असे दुर्दैवी अपघातात अचानक जातात, तुम्ही त्या पक्षाचे एकमेव खासदार आहात, म्हणून तुम्हाला प्रश्न आहे. हो, मी म्हणून उत्तर देतो ना त्याचं. स्थगन हा रात्री किंवा सकाळी दिला जात असतो किंवा सकाळी दिला जात असतो 2 तास आधी. मी इकडे आहे जी, त्याच्यामुळे त्या विषयावरती स्थगनसुद्धा स्वीकारून लोकसभा अध्यक्षांनी, सभापतींनी जर काही चर्चा दिली तर तिथे चर्चा होईल. तुमचं समर्थन असेल. एक बाब अशी आहे, 2 बाबी आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून दादांचा एक जवळ